एकच मिनिट. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पा लुंगीवर ताडे. ये भाई जाऊ दे ना भाई. मित्रांनो इथंच वर राहिलो होतो आपण. इथंच वर राहिलो होतो आपण. सर्व काय आपण एकदम सेट पद्धतीने केलं. रात्री इथं खूप मोठे मोठे विषय आहेत. गुड मॉर्निंग. पहिलं तर गुड मॉर्निंग. आता आपण इथून निघालोय गुरुवायूरला. गुरुवायूर मग आपल्यापासून काहीतरी 200 किलोमीटरवर आहे. 210 किलोमीटर आहे. तर ऑन हायवे आत्ता कुठंही थांबायचं नाही, कारण की कसं पहिलंच खूप लेट झालं आहे. ऑलरेडी आपण कालच्या दिवशी कन्याकुमारीला पोचायचं होतं, पण आपण खूप टाईमपास करत चाललो आहे. कारण की काल फक्त गाडी 100-150 किलोमीटर आपण चालवली. तर एवढं जर आपण उशीर करत असेल तर तिथं पोहोचणं थोडंसं मुश्किल होईल आपलं. तर त्याच्या आतमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आपण ज्या ठिकाणी काल रूम घेतल्या होत्या त्या ठिकाणी आपलं विनाकामाचा विषय. रात्री आपल्याला कळलं की इथं आहेत रूम फ्रीमध्ये. तर आपण त्या रूम बघायला गेलो तर त्या रूम थोडेशा मला आगळ्या वेगळ्या वाटल्या. आपलं एवढं सामान आहे, ते सामान घेऊन कसं त्या रूममध्ये राहायचं हा जास्त विचार डोक्यात आला. कारण की इथं प्रॉब्लेम्स खूप आहेत. खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत. कारण की इथं जर आपण कुठं एखाद्या लॉजिंगमध्ये राहायचं म्हटलं, रूम तिथं आपल्याला रेंटवर भेटेल असेल तर तिथं रूम भेटत नाही. सिंगल पर्सनला तर रूमच भेटत नाही तिथं. तो सगळ्यात मोठा इश्यू आहे. सिंगल पर्सनला या ठिकाणी रूम नाहीत. खूप प्रयत्नानंतर आपल्याला रूम भेटली. काल घेतली. काल मी 1000 रुपये द्यायला तयार झालो तरीसुद्धा रूम द्यायला तयार नव्हतं कोणच. असा मोठा प्रॉब्लेम झाला होता की सांगायची सोय नाही. पर्शिनी कडवू मधून आपण निघालोय. प्रवास चांगला आत्तापर्यंत तरी चांगलाच झालेला आहे. काही विषय नाही आहे. सगळं काही सुखसोयीने झालेलं आहे आपलं. रात्री त्या ठिकाणी रूम्स अवघड होतं. सिंगल पर्सनला रूम्स देत नाही, कारण की इथं काही पहिले प्रॉब्लेम झालेले आहेत, आत्महत्या वगैरे वगैरे. त्याच्यामुळं सिंगल पर्सनला इथं रूम देत नाहीत. तर आज आपण एक देव बघितला त्यांचा, थय्यम म्हणून. तर मस्त वाटलं त्यांचं कल्चर वगैरे वगैरे. पूर्ण सगळे धोत्रात लोक तिथं. धोत्रात नाही म्हणतात, लुंगीमध्ये लोक. आणि खूप जास्त. आणि ते दोघं जण रोज सकाळी येतात. आज मी इंस्टाला माझा स्टेटस पण टाकला त्याच कारणामुळं. तर एक नंबर विषय होता, एक नंबर. बघल तेवढंच कमीच होतं. त्यांचं ते नाचणं वगैरे वगैरे, त्यांचा आवाज, त्यांचा डमरूंचा आवाज. शूटिंग काढायला आतमध्ये परमिशन नव्हती, त्याच्यात पण चोरून 1-2 फोटो आपण काढलेच. पण ते थोडंसं प्रॉब्लेम होतच असतो, त्याच्यामुळं आपण जास्त हे नाही केलं. तर मंडळी, आतापर्यंत आपण जे शुद्ध भाषेत बोलत होतो ते आजपासून थोडंसं कमी होईल. कारण की मला लय जण म्हटले, जी तुझी ओरिजिनल भाषा आहे ती वापर. एवढं शुद्ध बोलायला जाऊ नको की जेणेकरून तूच आहेस म्हणून ओळखता आलं नाही पाहिजे. ओळखता येत नाही आहे कोणाला. तर आजपासून आपण आपल्या थोड्याशा, आपल्या म्हणजे थोड्याशा गावठी भाषेत, जास्त असं काही लईच आपण गावठी बोलत नाही, पण जल्ला मेला आपण खेळू शकतो ते. तर नमस्कार मित्रांनो, आपला विषय हाडे काही कसा गेम आहे तो बघूयात. काही नाही विषय. तर आज
या ठिकाणी आपण गुरुवायूरला चाललो. गुरुवायूर. गुरुवायूरला श्रीकृष्ण टेम्पल आहे, तिथं आज जाणार आहोत. आज आपला प्रवास डायरेक्ट 200 किलोमीटरचा धरला आहे आपण, कारण की जे काल आपण छोटे छोटे मंदिरं सगळीकडे करत राहिलो त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त उशीर होता. आपण मेन मंदिरं पकडायचा निर्णय घेतला आहे. तर मेन मंदिरांनाच आपण बघायचं हे केलं आहे, विषय घेतला आहे. हां, छोटी छोटी मंदिरं पण चांगली दिसली, आपण त्यांना काय नावं ठेवत नाही, पण तेवढासा प्रॉब्लेम होतो आहे की भाई उशीर खूप होतो आहे. आपल्याला प्रज्ञाच्या बड्डेच्या अगोदर आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. कुठं? पुण्यात. तर त्या हिशोबाने आपल्याला कसं खेळता येईल, काय खेळता येईल ते बघायचं आहे. कशी आपल्याला गाडीची स्पीड वाढवता येईल. थोडंसं आज काम करायचं आहे, गाडीचं काम करायचं राहिलं आहे आपलं, तर तेही आज कंप्लीट करायचं आहे आपल्याला. तर ते सुद्धा काम कंप्लीट करून घेऊ आज, काही विषय नाही त्याचा. पण ते सगळे विषय आपल्याला धरून चालूनच करावं लागणार आहे. इथले स्पेलिंग वेगळे, त्यांचे प्रोनाऊन्सिएशन वेगळे, एवढं प्रॉब्लेमॅटिक नाही आहे तिथं. करीन काल कुझी झी नाही वापरत, ZHI ला ही म्हणतात ते लोक, म्हणजे झेड सायलेंट ठेवतात. तर काही ही असेल तर छान छान अशा मुली. इकडलं वातावरण थोडंसं आहे, बऱ्यापैकी आहे. जर गाडीवर बसाल तर, रनिंगमध्ये असाल तर चांगलं वातावरण आहे, पण तुम्ही जर एका जागेवर थांबत असाल तर अवघड आहे या वातावरणात. पण इकडं अजून एक कळलं की इकडं मंदिरांना जायचं असेल तर संध्याकाळी 5 नंतरच तुम्हाला दर्शनाला परवानगी आहे. तर ते थोडंसं मी कुठं तर मागं सरकलो का, कारण की तिथं आपण जर आदलीमधली जर मंदिरं करायची म्हटलं तर आदलीमधली मंदिरं एकतर होणार नाहीत. त्याच्यात कालपर्यंत आपण म्हणत होतो अय्यप्पा स्वामींचं मंदिरात जायचं आहे आपल्याला. तिकडं जाणं होईल का नाही ते माहीत नाही आहे, कारण की तिकडं विषय खूप वेगळे आहे. ते मंदिर महिन्यातनं फक्त 5 दिवस उघडलं जातं. त्या मंदिराला जायला म्हटलं तर तिकीट काढावं लागतं, आणि फक्त 5च दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ते तिकीट, म्हणजे त्या मंदिराला जायला परमिशन आहे. रिझर्वला लागली आपली गाडी. आता आपल्याला पेट्रोल भरून घेणं गरजेचं आहे. आता पेट्रोल पण भरून घेऊ, आपल्या टायरांमध्ये हवा पण चेक करून घेऊ. आपल्याला ते रोजच चेक करणं आहे, ते आपल्या अवघड जागेचं दुःख नाही आपल्या, ते रोज चेक करायचं आहे. हो, काय नाही. हे बघा, थोडासा प्रॉब्लेम कुठला ना कुठला घेऊन निघावंच लागते. आता तिथं विषय कसा झाला होता, त्या दिवशीची पोरं भेटली होती. कोणती ती आपली पुण्यातलीच पोरं होती, इकडे ट्रिपला आली होती बदामीला. तर बदामी बघून माघारी गेली ती लोक. त्यांचे विषय असे ऐकायला भेटले की त्यांचं तर मॅकविल तुटलं होतं, ब्रेक झालं होतं, बेंड झालं होतं काहीतरी. तर ते काहीतरी 100-150 किलोमीटर गाडी चालवत आणून त्यांनी मॅकविल नीट केलं आहे. कधी ना गाडी 100-125च्या खाली आणणारी पोरांनी त्या दिवशी 5 काहीतरी 20 का 30च्या स्पीडनी तो 100-125 किलोमीटर चालला. मग विचार करा. तिकडली घरं वगैरे बघा, मस्त आहेत तिथली घरं. काय नाही बघा, वातावरण थोडंसं गरम आहे इथलं. आपण एका जागेवर थांबलं की सहन नाही होत इथलं वातावरण. रनिंगमध्ये हे बघा, रनिंगमध्ये कोणतंही वातावरण चांगलं आहे, मी नाही म्हणत नाही. रनिंगमध्ये सगळं काही चांगलं आहे. आज आपण थोडंसं लवकर सुरुवात केली, कारण की संध्याकाळी दुपारी थोडासा इश्यू होतोय गाडी चालवायला. प्रॉब्लेम खूप होतोय, कारण की ऊन नसतं, पण दमट वातावरण खूप असल्यामुळं थोडासा त्रास होतोय. इकडं दमट वातावरणामुळेच लोक लुंगीवर फिरत असणार आहेत, एवढं तर नक्की. त्याच्यात लेडीजच्या अंगावर जे सूट आहे त्यांचे साऊथ इंडियन सूट, लेडीजच्या मानानं जेंट्सच्या माना साऊथ इंडियन सूट ह्यांचे एवढे उठून दिसतात, एवढे जबरदस्त दिसतात की सांगायची सोय नाही. तर आहे मजा करण्यासारखी. आपण म्हणतो की भाई पावसाळ्या नंतर जावं, थंडीच्या टायमिंगला, पण काही कारण तुम्ही जर फक्त आणि फक्त नारळाची झाडं या बीच हे ते फिरायचं असेल, म्हणजे
तुम्हाला ती लाईन फिरायची असेल तर तुम्हाला ठीकठाक आहे थंडीचा महिना. पण तुम्हाला जर ह्यांचे सण बघायचे असतील तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं तर सण बघायचं आहे तर तुम्हाला फक्त डिसेंबर एंडिंग टू एप्रिल म्हणजे जानेवारी टू एप्रिल त्या 4 महिन्यातच तुम्हाला त्यांचे सण बघायला भेटतात कोणत्याही मंदिरातले. जे संयम वगैरे बघायचे असतील कोणाला तर ते तुम्हाला जानेवारी ते एप्रिलमध्येच बघायला भेटतील. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या तारखांना संयम वगैरे येत नाही, दुसऱ्या महिन्यांमध्ये संयम वगैरे येत नाहीत. तिथं थोडासा इश्यू होणार, फिक्समध्ये होणार. पेट्रोल भरून घेऊ, पंप नवीनच आहे, झोलझपाटा नसणार ह्या पंपात. फुल आता 1574 रुपयाचं पेट्रोल झालंय 15 लिटर. फोन पे कार्ड ओके. नो स्लिप नो ओनली कार्ड. थँक्यू. 1574 रुपयाचं पेट्रोल टाकलंय आपण आता. मित्रांनो पेट्रोल टाकून झालंय आपलं. पेट्रोल टाकलं 1474 रुपये काहीतरी का 1574 रुपयाचं पेट्रोल बसलं. बरं बसलं तर बसलं काय हरकत नाही. पण तिथं थोडासं त्यांना लँग्वेज समजाना. फुल करा म्हटलं तर ते बस कर काय म्हणत होते काय माहिती. डन डन डन. मी त्यांना सांगितलं आपल्या भाषेत नीट की बाई तू सोड. बाई होत्या त्या. बाई तू सोड, आम्ही ठरवू काय करायचं, अजून घ्यायचंय का तुला बस करायचंय ते आम्ही ठरवू. ती बाई काय पेट्रोल बस 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 करत होती. शाळेची लेकरं टाटा बाय बाय करत राहत्यात. खतरनाक विषय, खतरनाक. कॅलरी मक्को गावात आले आपण. कॅलरी मक्को त्यांचं नाव वाचूस्तवर आपण बोर्ड पास करून पुढे गेलेलो असतो. कन्नूर राईट साइड. कन्नूर राईट साइड. हे बघा लेकरांचा विषय हार्ड आहे. नो एअर, ओनली फेअर नो एअर. 105 रुपये लिटर पेट्रोल आहे इकडं. किती? 105 रुपये. ए भाई इकडून जायचं. आपण रस्ता या ठिकाणी चुकलो बोलायच्या नादात. इथून आपल्याला राईटला जायचंय. इथून राईट मारून लेफ्ट मारून राईट. इकडे असेच विषय तू बारके रोड आहे त्याच्यामुळे लवकर डोक्यात येत नाही. लय विषय इकडे, लय हार्ड विषय इकडे. नुसती नारळाची झाड. कोणती झाड? नारळाची. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पा लुंगीवर ताडे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. लाईट हार्ड. ते बाय इकडे न बघता डायरेक्ट घुसतच ना. असं टेन्शन येतं नाही काही टायमिंगला. यारला आपाचे रिटेन.
तशा गाड्या घेऊन तर फिरायला येणं लय मुश्किल आहे. डायरेक्ट असा बॉस चालायची काम आहे ती. आंबा यांना बड्डा रासलला आंबा ठसकाला. हे बघा गाड्या बघा कशा बनवल्यात तसं ते बघा. ओरिजिनल लुकमध्ये येतं ते. 1 2 3 तिन्ही वेगवेगळ्या लुकमधल्या गाड्या आहेत. तिन्ही सुद्धा आपण खाली मॅपकडे ही लक्ष दिलं पाहिजे. चौक आला की आपण येड्या इकडे तिकडे फिरतोय त्याच्या मायचा नावा असला उगं काहीतरी डोकं लागायचं. उगच काहीतरी डोकं लागेल लफडं व्हायचं बिना कामाचं. इथल्या लोकांचं एकच कळत आहे, तुम्ही तिकडं उतानं व्हाय, आम्हाला घेणं देणं नाही. तर बाहेरच्या देशांमधलं मग त्या बाबतीत मला आवडतं. एक लँग्वेज एकच लँग्वेज. इथं आपल्या इथं 1760 लँग्वेज. आता काल ज्या ठिकाणी आपण राहिलो होतो, परवा दिवशी ज्या ठिकाणी रात्री राहिलो होतो ते कोकणी. ते डायरेक्ट म्हटलं आम्ही कोकणी. कुठून आली कोकणी? मराठी. कोकणी मराठी आमची लँग्वेज. मराठी नाही म्हणता येत, फक्त कोकणी लँग्वेज आहे आमची. कोणती कोकणी? कोकणी हे मराठीतनंच येतं म्हटलं, पण त्याच्यात आमची कन्नड थोडी मिक्स आहे, त्याच्यामुळे आमची लँग्वेजच वेगळी होऊन जाते. आता त्याच्यात कोणते सांगता येत नाही. आता महाराष्ट्रातच कितीतरी लँग्वेज आहेत महाराष्ट्रातच. भाय आंब्याचा सीझन आंबा आला. ये भाई जाऊ दे ना भाई, जाऊ दे आता. आपलंच तो हॉट आणि आपलेच जातं म्हटल्यासारखी तर आपलेच जातं ना आपलेच होतं असं म्हणावं म्हटल्यासारखी तर राहा. इतकं काय हो, जिंदगी बर्बाद आहे. कुछ नाही. आपल्याला इकडं मॅपवरच चालवं लागणार आहे. इथं बोर्ड सुद्धा मल्याळम भाषेत आहे. मल्याळम भाषा काय आपल्याला झटकाय जमाना, काय डोकं लावणं. इंग्लिश तर नाहीच नाही. आपण वरम गावात आलो. वरण गावात हे बघा, हे थांबलं बघा मध्ये. त्यांच्याकडे आधीच सरकारकडे स्वतःच्या गाड्या नाही आहेत. स्वतःच्या गाड्यांवर हे करतात. त्याच्यात ड्रायव्हर लोक येडधड आणि गाड्या चालवतात. यांची एस टी आली बघा, पांढरी एस टी, KSRTC, केरला स्टेट रिजनल ट्रान्सपोर्ट कंपनी. काय आता तर झोपेतनं उठलो, आंघोळ पाणी झालं, सकाळी देवाचं दर्शन झालं, आणि आता काय यांना झोप लागाली काय माहिती काय. श्री दुर्गा पूजा सेंटर. हे आहे केला काहींच्यात बी लालपरी. हे काय लाल पिवळी परी, लाल नाही फक्त. हे आ गए कन्नौर असं नाही. लेट्स सिट यांना इट्स अ कन्नौर नाव. इट्स नॉट अ कन्नौर. इट्स अ आय डोंट नो. दिस इज द इलेक्ट्रिक रिक्षा. त्या इलेक्ट्रिक रिक्षा आहेत. मी म्हणतो तसे म्हणा. तुमच्या मायच्या गाड्या बघा रे, गाड्या लय खतरनाक, लईच खतरनाक. विषयच खोले. इथं गॅरेजवाला कुठे बघा. आता मागाशी एक दिसला पण तिथं तो नव्हता, त्याच्यामुळे निघून आलो. साला गॅरेज का काम करना भी मुश्किल है रे बाबा. इधर गैरेज भी नहीं दिखता नजदीक. मटेरियल दिख रहा सबके पास, गैरेज नहीं दिख रहा. देखो इधर है बुलेट स्टार्ट बंद आहे ते पण. आता टायमिंग अजून खोलायचं झालं की रे. 10 वाजले की आता 10 किती 10 वाजले 10. तंजावर कन्नौर एअरपोर्ट LMV. इथं एखाद्या पोलीसवाल्यालाच विचारलेलं बरं असं का नाही वाटत, का वाटतंय मला की भाई हे कुठं आहे गॅरेज. लोंगे डान्स. इकडे सिग्नल पण लक्ष द्या, नाहीतर आपला बाजार व्हायचा बिना कामाचा.
इथनं आपल्याला राईट आहे राईट.